प्रीत तुझी माझी भाग 8 खऱ्या विलेनची एंट्री. रिया शांत उभी, सगळ्यांच्या नजरा तिच्यावर. घरात तणाव शिगेला पोहोचलेला. अन्वी हळू आवाजात, रिया काय सिक्रेट आहे? रिया काही क्षण शांत. तिच्या डोळ्यात भीती दिसत होती. त्या 6 महिन्यात विराजने फक्त मला लपवलं नाही, त्याने माझं आयुष्य कैद केलं. आई, काय बोलतेस तू रिया? त्याच्याकडे माझे काही व्हिडिओज आहेत, जे जर बाहेर आले तर माझं आयुष्य संपेल. एव्हरीवन शॉक्ड. अन्वीचा आवाज अडकतो. तो तुला ब्लॅकमेल करतोय? रिया मान हलवते. आर्यनचा राग वाढतो. तो इतका खाली जाऊ शकतो? रिया, तो आधीपासूनच तसाच आहे. अन्वीचा टोन बदलतो. म्हणजे तू विलन नाहीस, तू ट्रॅप झाली आहेस. रिया रडायला लागते. मी प्रयत्न केला, पण मी बाहेर येऊ शकले नाही. अन्वी पुढे येते. ती रियाचा हात पकडते. आता तू एकटी नाहीस. तू मला मदत करणार? हो, कारण हे आता रायव्हलरी नाही, हा आपला फाईट आहे. आर्यन पुढे येतो आणि आपण तिघं मिळून विराजला संपवणार. रिया, अन्वी आणि आर्यन तिघं एकत्र उभे. पहिल्यांदा एनिमीज नाही तर एक टीम. आर्यन, आपल्याला त्याचे वीक पॉइंट्स शोधावे लागतील. अन्वी, आणि आता त्याचं नेटवर्क. रिया, मला एक लोकेशन माहीत आहे, एक अबॅन्डन्ड स्टुडिओ, जिथे तो सगळं कंट्रोल करतो. आर्यन, मग आपण तिथे जाऊ. अन्वी, आणि सगळं संपवू. आई अजूनही कन्फ्युज्ड. हे खूप डेंजरस आहे. हो, पण आता आपण पळणार नाही. तिघं गाडीत बसतात. एक मिशन, एक लक्ष, विराज. अंधारात विराज स्क्रीनसमोर बसलेला. तो सगळं पाहत होता. गुड, गेम आता इंटरेस्टिंग होणार. तो हसतो, कारण हा ट्रॅप मीच तयार केला आहे. गाडी त्या स्टुडिओकडे जात आहे, पण त्यांना माहीत नाही ते थेट ट्रॅपमध्ये चालले आहेत. स्टुडिओमध्ये काय होणार? विराजचा ट्रॅप किती डेंजरस आहे, आणि ही टीम जिंकणार का? रिया विलेन नाही, ती ट्रॅप झाली आहे. आता आर्यन, अन्वी, रिया एकत्र येतात, पण विराज आधीच ट्रॅप तयार करतो. सापळा आणि रक्तरंजित सत्य. ती भयानक रात्र. गाडी त्या अबॅन्डन्ड स्टुडिओसमोर थांबते. आजूबाजूला पूर्ण अंधार, फक्त एक फ्लिकरिंग लाईट. अन्वी हळू आवाजात, सर केअरफुल. आर्यन मान हलवतो. स्टे क्लोज. रिया मागे उभी, तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट. तिघं आत जातात. जुना स्टुडिओ, तुटलेले लाईट्स, रिकाम्या खुर्च्या, सगळं खूप शांत, खूपच शांत. अन्वी, काहीतरी रॉंग आहे. अचानक स्पीकर चालू होतो. वेलकम, ट्रॅप ॲक्टिवेटेड. अचानक दरवाजे जोरात बंद होतात. अन्वी दचकते. सर, समोर स्क्रीन चालू होतो. विराज, तुम्हाला वाटलं तुम्ही मला पकडणार? ॲक्च्युली तुम्ही माझ्या गेममध्ये चालत आलात. आर्यन, ट्रॅप. विराज, आता रिअल गेम सुरू होतो. अचानक फ्लोअर हलतो. तिघं वेगळ्या डायरेक्शनला पडतात. अन्वी एका खोलीत, आर्यन दुसऱ्या, रिया तिसऱ्या. 3 पॅरलल सीन्स स्टार्ट. अन्वीज रूम, फिअर टेस्ट. अन्वी अंधाऱ्या खोलीत, भिंतीवर स्क्रीन चालू, त्यात आर्यनचा इंजर्ड व्हिडिओ. चूज. विराजचा आवाज, त्याला वाचवणार की स्वतःला? आर्यन्स रूम, पेन टेस्ट. आर्यन एका खुर्चीला बांधलेला, त्याच्यासमोर इलेक्ट्रिक वायर्स. तू स्ट्रॉंग आहेस ना? विराज हसतो. रियाज रूम, पास्ट रिटर्न्स. रिया एकटी, समोर स्क्रीनवर तिच्या ते व्हिडिओज. ती रडत, प्लीज स्टॉप. तिघं वेगवेगळ्या यातनांमध्ये. अन्वीज डिसिजन मुवमेंट. अन्वी स्वतःला सावरते. मी घाबरणार नाही. ती खोलीत काहीतरी शोधते. तिला एक लूज वायर दिसते. ती त्याचा वापर करून लॉक सिस्टम डिस्टर्ब करते. दरवाजा उघडतो. दुसऱ्या बाजूला आर्यनला शॉक देण्याची तयारी. क्रिटिकल सेकंड. 3, 2, 1, स्टॉप. अन्वी आत येते. ते सिस्टम बंद करते. आर्यनला सोडवते. आर्यन, तू ठीक आहेस ना? अन्वी, तुमच्याशिवाय नाही. दोघं आजूबाजूला बघतात. रिया कुठे आहे? ते तिसऱ्या खोलीत जातात. रिया जमिनीवर पडलेली, बेहोश. तिच्या हातातून रक्त वाहत होतं. रिया. अन्वी धावत जाते. स्पीकर, गेम ओव्हर, नॉट इट. जर ती वाचवायची असेल, तुम्हाला एक सॅक्रिफाईस करावं लागेल. आर्यन, कसला सॅक्रिफाईस? कोण सॅक्रिफाईस करणार? रिया वाचेल का? आणि विराजचा शेवट जवळ आहे का? स्टुडिओ ट्रॅपमध्ये तिघं अडकले. अन्वीने आर्यनला वाचवलं, पण आता रियाचा जीव धोक्यात आहे. रिया जमिनीवर पडलेली, तिच्या हातातून रक्त वाहत होतं. अन्वी तिचा हात पकडून, रिया डोळे उघड. आर्यन पॅनिकमध्ये,
आपल्याला लगेच काहीतरी करावं लागेल. वरून विराजचा आवाज, रिलॅक्स, ती अजून जिवंत आहे. पण जर तिला वाचवायचं असेल, तुमच्यापैकी एकाने माझ्यासमोर सरेंडर करायचं आहे. क्षणभर कोणी काही बोलत नाही. मी येतो, आर्यन लगेच म्हणतो. नो, अन्वी त्याला थांबवते. तुम्ही नाही. तुम्ही गेलात तर सगळं संपेल. रिया हलकासा आवाज करते. स्टॉप. दोघं तिच्याकडे बघतात. हे सगळं माझ्यामुळे झालं. मला त्याच्याशी फाईट करायला हवं होतं. पण मी घाबरले. रिया रिया हे तुझी चूक नाही. रिया डोळे उघडते. मग आता मी ते दुरुस्त करते. काय? अन्वी आणि आर्यन एकत्र. मी सरेंडर करते. नो, आर्यन ओरडतो. हे माझं फाईट आहे आणि यावेळी मी पळणार नाही. रिया प्लीज. रिया अन्वीचा हात पकडते. तू त्याची काळजी घे. मी तुला पुन्हा गमावू शकत नाही. रिया हलकसं हसते. यावेळी मी स्वतःला शोधते. अचानक दरवाजा उघडतो. विराज आत येतो. नाईस, इमोशन्स, सॅक्रिफाईस, मला आवडलं. रिया हळूहळू उभी राहते, जखमी असूनही. ती त्याच्यासमोर जाते. अन्वी आणि आर्यन मागे उभे. अचानक रिया विराजच्या खूप जवळ जाते आणि ती त्याच्या हातातून गन हिसकावते. व्हॉट? रिया हसते. गेम ओव्हर. विराज, मी फक्त विक्टीम नव्हते. मी तुझ्यावर नजर ठेवत होते. मी अंडरकव्हर नव्हते. व्हॉट? रिया, मी पोलिसांसोबत काम करत होते. विराज शॉक्ड. इम्पॉसिबल. अचानक पोलीस आत येतात. विराजला पकडतात. अन्वी, रिया, तू? रिया हसते. यावेळेस मी सगळं संपवायला आले होते. आर्यनच्या डोळ्यात पाणी. तू खरंच स्ट्रॉंग आहेस. रिया हळू आवाजात. पण स्टोरी अजून संपलेली नाही. रिया अजून काय लपवते आहे आणि या स्टोरीमध्ये अजून कोणता ट्विस्ट बाकी आहे? कथा अजूनही अंडरप्रेडिक्टेबल आहे. रिया सॅक्रिफाईस करणार होती, पण ती अंडरकव्हर निघते आणि विराज शेवटी पकडला जातो. ही शेवटची शांतता की नव्या वादळाची चाहूल. पोलीस व्हॅनमधून निघून गेली. विराज शेवटी पकडला गेला. स्टुडिओमध्ये शांतता. अन्वी आणि आर्यन रियाकडे बघत होते. रिया अजूनही जखमी पण हसत होती. तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया, आर्यन म्हणाला. अन्वीने तिचा हात धरला. आता सगळं ठीक होईल. काही तासांनी हॉस्पिटल. रिया बेडवर. आर्यन आणि अन्वी तिच्या जवळ. रिया हळू आवाजात. थँक्स अन्वी. कशासाठी? माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी. आर्यन, रिया मला माफ कर. मी तुझ्यासाठी काही करू शकलो नाही. रिया हलकसं हसली. कधी कधी आपण काही करू शकत नाही. फक्त पुढे जावं लागतं. लेटिंग गो मुवमेंट. ती आर्यनकडे पाहते. तू खुश आहेस ना? ते माझ्यासाठी पुरेसं आहे. अन्वीच्या डोळ्यात पाणी. रिया तिचा हात पकडते. टेक केअर ऑफ हिम. अन्वी, ऑलवेज. खिडकीतून प्रकाश. तिघांच्या आयुष्याची नवीन शांतता. जेल सीन. अंधारात विराट जेलमध्ये बसलेला. कोणीतरी त्याच्या समोर येतं. मिस्टेरियस एंट्री. फक्त त्याचे शूज दिसतात. स्लो स्टेप्स. तो व्यक्ती म्हणतो, तू हरलास. विराज हसतो. गेम अजून संपलेला नाही. तो व्यक्ती पुढे येतो आणि आर्यनचा भाऊ अर्जुन. बिकॉज दिस वॉज नेवर युअर गेम. ही सगळी स्टोरी मी कंट्रोल करत होतो. विराज हसतो. वेलकम बॅक बॉस. अर्जुनचा चेहरा डार्क शॅडोमध्ये. नाव रिअल गेम बिगिन्स. आर्यनचा भाऊ विलेन आहे. तो काय प्लॅन करतोय? आणि आर्यन, अन्वीला याची कल्पना कधी येणार? विराज पकडला गेला. सगळं शांत वाटत होतं. पण अचानक एक नवीन विलन समोर येतो. रक्ताचं नातं की विश्वासघात. त्या रात्री आर्यन आणि अन्वी घरी परतले. सगळं शांत वाटत होतं. पण ही शांतता वादळाआधीची होती. अन्वी, फायनली सगळं संपलं. आर्यन हलकंसं हसतो. हो, आता आपण शांतपणे जगू शकतो. तेवढ्यात फोन व्हायब्रेट होतो. अननोन मेसेज. अननोन नंबर. ट्रस्ट नो वन. अन्वी, काय आहे? आर्यन मेसेज दाखवतो. दोघंही एकमेकांकडे बघतात. तेवढ्यात डोअरबेल वाजते. आर्यन दरवाजा उघडतो आणि तो थांबतो. अर्जुन, भाऊ? आर्यनच्या आवाजात कन्फ्युजन. अर्जुन हसतो. सरप्राईज. आई धावत येते. अर्जुन, तू अचानक? अन्वी अर्जुनकडे बघते. तिच्या मनात काहीतरी विचित्र जाणवतं. हा काहीतरी लपवतोय. सगळे डिनर टेबलवर, पण वातावरण ऑकवर्ड. अर्जुन शांतपणे, काही दिवसांपासून खूप ड्रामा चालू आहे ना? विराज, रिया आणि तुमचं लव्ह स्टोरी. तुम्हाला सगळं कसं माहीत? अर्जुन हसतो. मला सगळं माहीत असतं. अन्वी त्याच्याकडे एकटक बघत. हा नॉर्मल नाही. अर्जुन, कधी कधी आपल्या जवळच्याच लोकांवर विश्वास ठेवू नये. डायरेक्ट आय कॉन्टॅक्ट विथ अन्वी.
तो अन्वीकडे बघतो. क्षणभर सायलन्स. अन्वी अनकम्फर्टेबल. अन्वीचा श्वास अडकतो. हा मला वॉर्निंग देतोय. त्या रात्री अन्वी झोपत नाही. ती खिडकीत उभी. आर्यन, तुला काहीतरी रॉंग वाटतंय ना? अन्वी, हो. तुझा भाऊ, तो काहीतरी लपवतोय. तो माझा भाऊ आहे. तो असं काही करणार नाही. कधी कधी आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो ना, तेच आपल्याला तोडतात. आर्यन काही बोलत नाही. अर्जुन एकटाच रूममध्ये. तो फोनवर बोलत असतो. प्लॅन नेक्स्ट फेजला चालू करा. आता टार्गेट आहे अन्वी. अन्वी झोपायला जाते. तिला अजून माहीत नाही ती आता टार्गेट झाली आहे. अर्जुन अन्वीवर का टार्गेट करतोय? आर्यनला ट्रूथ कळेल का? आणि या दोघांमध्ये फाईट होणार का? आर्यनचा भाऊ परततो, पण काहीतरी गडबड आहे. आता अन्वीचं टार्गेट बनली आहे. रात्री घरात सगळे झोपलेले, पण अन्वी अजूनही जागी. तिच्या मनात फक्त एकच विचार, अर्जुनवर विश्वास ठेवावा का? ती हळूच पाणी घ्यायला खाली येते. घरात शांतता. घड्याळाचा आवाज टिकटिक. अचानक तिला कोणीतरी हलताना दिसतं. किचनमध्ये एक सावली. अन्वी थांबते. कोण आहे? कोणी उत्तर देत नाही. ती हळूहळू पुढे जाते. अचानक कोणीतरी मागून तिचा हात पकडतो. लिव मी. ती झगडते. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मास्क. तो तिला ढकलतो. अन्वी खाली पडते. तो तिच्यावर हल्ला करायला पुढे येतो. स्टॉप. आर्यन धावत येतो. तो अटॅकरला पकडतो. दोघांमध्ये जोरदार झटापट. पण अटॅकर अचानक पळून जातो. अन्वी थरथरत. सर. आर्यन तिच्याकडे धावतो. तू ठीक आहेस ना? जमिनीवर काहीतरी पडलेलं असतं. आर्यन ते उचलतो. एक ब्रेसलेट. त्यावर इनिशियल्स A.R. अन्वीचा श्वास अडकतो. AR? आर्यन शॉक. अर्जुन? दोघंही एकमेकांकडे बघतात. हे शक्य आहे? आर्यनचा आवाज थरथरतो. मी सांगितलं होतं तो काहीतरी लपवतोय. पण तो माझा भाऊ आहे आणि मी तुमची पत्नी आहे, अन्वी ठामपणे म्हणाली. आर्यन शांत. नेक्स्ट मॉर्निंग सगळे ब्रेकफास्ट टेबलवर. अन्वी शांत. आर्यन सिरियस. अर्जुन नॉर्मल बिहेव करत होता. अर्जुन. सगळे त्याच्याकडे बघतात. आर्यन ब्रेसलेट टेबलवर ठेवतो. हे तुझं आहे ना? आई, काय चाललंय? अर्जुन हसतो. हो, माझंच आहे. पण ते तिथे कसं आलं? तो अन्वीकडे बघतो. तू मला ब्लेम करते आहेस? मी जे पाहिलं ते सांगते आहे. अर्जुन टर्न्स टेबल. कदाचित कोणीतरी मला फ्रेम करतंय. आर्यन कन्फ्युज्ड अगेन. आर्यन दोघांकडे बघतो. खरं कोण बोलतंय? अर्जुन खरंच गिल्टी आहे का? की कोणीतरी त्याला फ्रेम करतंय? आणि अन्वी पुढे काय करणार? अन्वीवर रात्री हल्ला झाला आणि एक मोठा पुरावा सापडतो, पण अर्जुन त्याला डिनाय करतो. खूप सस्पेन्सफुल आणि ग्रिपिंग आहे हे सर्व. गुप्त तपास आणि चेहऱ्यामागचं खरं रूप काय शोधण्यासाठी. सकाळची ती घटना, ब्रेसलेट, अर्जुनचा काम चेहरा. अन्वीच्या मनात शंका अजून घट्ट बसली होती. जर कोणी ट्रूथ शोधणार असेल तर तो मीच. अन्वी ठाम निर्णय घेते. सिक्रेट इन्व्हेस्टिगेशन बिगिन्स. त्या रात्री सगळे झोपलेले. अन्वी क्विकली उठते. ती हळूच अर्जुनच्या रूममध्ये शिरते. ती ड्रॉवर्स उघडते. फाईल्स, पेपर्स, लॅपटॉप. तिला एक लॉक्ड ड्रॉवर दिसतो. इथे काहीतरी आहे. ती हेअरपिन वापरून लॉक उघडते. आत फोटोज. त्या फोटोजमध्ये आर्यन, अन्वी, रिया आणि त्यांच्यावर रेड मार्क्स. एक पेपर. फेज 1 विराज, फेज 2 रिया, फेज 3 अन्वी. अन्वी शॉक. मी टार्गेट आहे. तिला एक पेनड्राईव्ह सापडतो. ती लॅपटॉपमध्ये प्लग करते. व्हिडिओ प्लेज. स्क्रीनवर अर्जुन. एव्हरीथिंग इज गोईंग ॲज प्लॅन्ड. अन्वीचा श्वास अडकतो. तोच आहे. अचानक तिला मागे कोणीतरी उभं असल्याचा भास होतो. लुकिंग फॉर समथिंग? अन्वी मागे वळते. अर्जुन. तो हसत पुढे येतो. तू खूप स्मार्ट आहेस. अन्वी स्टँड स्ट्रॉंग. आता सगळं समजलं मला. अर्जुन्स डार्क कन्फेशन. हो, आणि आता तू जास्त वेळ जिवंत राहणार नाहीस. मीच सगळं कंट्रोल करत होतो. विराज फक्त एक पपेट होता. कारण मला आर्यनचं सगळं हवं होतं. त्याचं लव, त्याचं लाईफ आणि तू. तो तिच्याकडे पुढे येतो. अन्वी मागे सरकते. दरवाजा बंद. एस्केप नाही. अर्जुन हसतो. गेम ओव्हर अन्वी. अन्वी कशी वाचणार? आर्यनला ट्रूथ कळेल का? आणि अर्जुनचा नेक्स्ट मूव्ह काय असेल? अन्वीने सिक्रेट शोधलं आणि अर्जुनचं खरं रूप समोर आलं.
आता तिचा जीव धोक्यात आहे. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.